माझं तुम्हा सर्वांना सांगणं एकच आहे की यंदा तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना किंवा बागायतदारांवर थोडी तरी दया दाखवा. आता तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हे नेहमीचं रडगाणं आहे, कायमचंच हे असं म्हणत असतात. पण तुम्ही जुन्या जाणत्या लोकांना जरी विचारलात ना तरी आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात भयानक परिस्थिती ही यावर्षी आलेली आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवरती. आणि बाहेर जे काही स्टॉल लावले जातात ते बांगलादेशी असो किंवा भैया असो किंवा कोणी इतर राज्यातले ज्यांना यांनी देवगड कुठं आहे हे सुद्धा ज्यांना माहिती नसतं ते देवगडचा म्हणून आंबा विकतात. तर तुम्ही एकदा शहानिशा खरंच खात्री करा, कारण देवगडमध्ये ही परिस्थिती आहे तर आंबा त्यांच्याकडे आला कुठून आणि आंबा त्यांच्याकडे येतोय कुठून. भले भले जे मोठमोठे व्यापारी आहेत ज्यांच्या 15-15, 20-20 हजार पेट्या जातात, जे करोडोची उलाढाल करतात, त्यांचीसुद्धा परिस्थिती ह्याच्यापेक्षा काही वेगळी नाही. नमस्कार मित्रांनो, मी उमेश चंद्रकांत साळसकर तुमचं कोकणी उम्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, मी आजच गावाला आलेलो आहे आणि तुम्ही बघितलं असाल की एवढं धुकं पडलं आहे ना गावी की समोरचा माणूससुद्धा दिसत नाही, थंडी नाही काय नाही तरी पण धुकं पडलं आहे. त्यामुळे कलमांची म्हणजे आंब्याच्या झाडांची एवढी परिस्थिती बिकट आली आहे ना की झाडावर जो काय मागून मोहर लागला होता तोसुद्धा दवाचं पाणी त्यात साचून साचून तोसुद्धा कुजून गेला आहे, काळा पडून गेलेला आहे. त्यामुळे आंब्यांचं यावेळी जवळजवळ 80 ते 85% आंब्याचं उत्पन्न हे पूर्ण कमी झालेलं आहे. म्हणजे फक्त 10 ते 15% पुऱ्या या कोकणमध्ये 10 ते 15%च आंबा यावेळी लागला आहे. कुणाकडं क्वचित कुठं लागला आहे. म्हणजे 100 झाडं असतील म्हणजे जिथे 500 पेटी लागते तिथे जेमतेम 15 ते 20च पेटी मिळणार. या हिशोबाने यंदाचं क्लायमेट झालं आहे. कारण की मे महिन्या आपलं नोव्हेंबरच्या एंडिंगपर्यंत पाऊस पडत होता. त्यामुळे एक्झॅक्टली झाडांना कळलंच नाही काय क्लायमेट चालू आहे काय नाही. त्यामुळे ते सगळं पुढं ढकलत गेलेलं आहे आणि मध्ये थंडी मध्ये गरमी, क्लायमेट स्टेबल नाही. त्याच्यामुळे संपूर्ण आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे खूपच भयंकर हाल झालेले आहेत. म्हणजे खर्चसुद्धा आपला वाटवणार नाही. मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं तुम्हाला काय आहे किंवा काय परिस्थिती आहे. आता पण मी चाललो आहे बागेमध्ये बघायला की जे थोडेफार छोटे छोटे कण होते ते कितीपर्यंत झाली आहे, त्यांची साईज किंवा केवढे झालेत ते आता आपण जाऊन बघणार आहे. आणि आपल्या जवळजवळ आपल्या ताब्यात 150, पावणे 200, 150च्या लगभग आपल्याकडे कलमं आहेत करारावर आपण केलेली दुसऱ्यांची. त्यांच्यात म्हणजे एक 400-500 पेटी मिळणारी कलमं आहेत. पण त्याच्यात आता किती पेटी आपल्याला दिसते तो साधारण आपण अंदाज मारू शकतो. तर मी तुम्हाला जाऊन दाखवतो. तर आता निघालो आहे मी बागेत जाण्यासाठी. हे बघा, हे मागे आमचं घर आहे आणि इकडे आमचीसुद्धा कलमं आहेत. पण काहीच त्याच्यामध्ये सुद्धा नाही. सकाळी जवळजवळ 9:30 वाजेपर्यंत पूर्ण धुकं असतं, काही दिसत नाही. एवढी बिकट कंडिशन झालेली आहे वातावरणाची. बघूया आता पुढे काय आहे. थोडाफार तरी खर्चाला काय आस दिसते का नाही ते आपण चेक करून येऊया. हे बघा, ही बाजूला सर्व कलमं आहेत. कुठेतरी तुम्हाला आंबा दिसतोय का बघा. ह्याच्यात पूर्ण घस आणि घस आंब्याचा लागलेला असतो. एका एका फांदीला डझन भर असतात. पण ह्या वर्षीचा असं आहे ना की बघायला मुश्किल झाली आहे, दिसत नाही आंबा साधा. आता फायनली पोचलो आहे मी ह्या मोठ्या बागेच्या इथे. आता जवळजवळ दहिबापासून हिंजळ्यापर्यंत बागेपर्यंत 8-8.5 किलोमीटरचा प्रवास करून आलो आम्ही टू व्हीलरनी. एवढ्यात ना दरवर्षी 10 ते 12 आम्हाला आंब्याच्या गाड्या दिसायच्या. म्हणजे कोण पाणी मारायला जायचं, कोण आंबे काढायला जायचं. आता येताना एकही दिसली नाही, एकही गाडी दिसली नाही. म्हणजे पूर्ण शुकशुकाट आहे सगळीकडे. दाखवतो तुम्हाला. हे बघा आंबे जरा, हे बघा मोहराची परिस्थिती बघा. हे बघा सगळ्या ह्याच्यात दव हे करून बघा काळपट पूर्ण पडला. हे कुठेतरी एखाद एवढ्या ह्याच्यात आता मला हा एकच दिसतोय, बाकी तर इथे दिसत नाही. हे इथे 2-3 छोटे आहेत. त्याला अजून मला वाटतं मे महिना पुरा पार पडेल त्याला. बाकी ते ह्या खालच्या साईडला इकडे हे एवढी इथं कलमं आहेत. जवळजवळ ही इथे एक 25-30 ही इथे कलमं आहेत. पण त्याच्यात कुठेच काय दिसत नाही. आता वरच्या बाजूला मेन कलमं आहे, तिथे जाऊन बघूया. कोकणात मित्रांनो कसं आहे ना की नेपाळमधनं जवळजवळ 20 ते 30% नेपाळी हे कोकणात फक्त आंब्याच्या सीझनला कामाला येतात. 20 ते 30% नेपाळी. आणि त्यांचं पूर्ण जीवन हे इकडच्या आंब्याच्या ह्याच्यावर असतं काही जणांचं. कारण 6 महिने ते इथेच असतात आणि इथून पगार घेऊन ते मग त्यांच्या गावी जातात आंबे वगैरे काढून झाल्याच्या नंतर. पण यंदा लोकांनी जेवढे नेपाळी बोलवले होते त्याच्यातले जवळजवळ 75% नेपाळी रिटर्न पाठवले. कारण की आंबाच नाही, उत्पन्नच होणार नाही आणि कामच नाही तर त्यांना बसून पगार आपण कसा देणार. आणि विषय असा झाला आहे ना
की आंब्याच्या ह्याच्यावर पूर्ण एक रोलिंग असते, सर्कल असतं पूर्ण, की आता आंबा लागला तर बॉक्सवाल्यांची बॉक्सची विक्री होणार, गाडीवाल्यांना भाडं भेटणार, मजुरांना काम भेटणार. पण एक आंबा नसल्यामुळे सगळी पूर्ण रुलिंग आणि सर्कलच पूर्ण स्टॉप झाले. आंबाच नाही त्याच्यामुळे बॉक्सची विक्री होणार नाही, गवतांची होणार नाही, गाड्यांना भाडं भेटणार नाही, औषधांचं होणार नाही, किंवा माणसांना मजुरीसुद्धा भेटणार नाही, कारण कामच नाही. म्हणजे चारी बाजूनी कोकणातला शेतकरी किंवा कोकणातला माणूस यंदा व्यापला गेला आहे पूर्णपणे. एवढा भयंकर दव पडतोय ना, हे बघा. थ्रिप्स पण काका आहे ना, हे बघा काय कलमांची परिस्थिती केवढी. हे एक कलम जवळजवळ 10 एक पेटीचं हे कलम आहे एक, पण ह्याला एकही दिसत नाही, एकही. जो मोहर लागलेला ना, त्या मोहराप्रमाणे जर आंबे लागले असते ना, सगळी झाडं कोसळून पडली असती. पण आता माणूसच कोसळून पडायची वेळ आलेली आहे. भयंकर टेन्शन झालेलं आहे सर्वांना. बघा हा एक मागे आंबा दिसतोय. एका झाडावर जिथे 8-10 पेटी आंबा लागायचा ना, तिथे आता मोजून 8 आंबे नाहीत, मोजून 8 आंबे भेटणार नाहीत. ते पण शेवटी आपण काढेपर्यंत किती राहतील, काही अतिउष्णतेमुळे भाजून पडतील, काही वांडर खातील, काही डीग लागून किंवा खराब होऊन जातील. पण शेवटला येता येता 8मधले 4 येताना मुश्किल आहे. कसा खर्च भागवायचा आणि कसं पुढचं वर्ष आपण चालवायचं त्याच्यात, एवढी भयानक परिस्थिती झालेली आहे. ह्या कलमाला गेल्या वर्षी किती लागलेले होते का? यंदा हे एक इथे आहे, हे एक इथे आहे. म्हणजे जवळजवळ 5 ते 6 फूट या 2 आंब्यांच्या मध्ये डिस्टन्स आहे. खाली बघ कसलं काळं काळं झालं नुसतं, खार दवाची, आणि मोहर सगळा कुसलेला काळा मोहर सगळा गळून पडला. याच्यात शोधून काढायला पण अख्खा दिवस जाईल, एक एक आंबा शोधून काढायला. एका आंब्यासाठी झाडावर चढावं लागेल. टोटल 80 कलम झाडांची बाग आहे, ज्याच्यात जर आंबा नॉर्मली लागला तर 300-400 पेटी आंबा लागू शकतो. पण आता आम्ही निम्म्याच्या वर आलो, पण अजून आम्हाला 2 पेटी एवढा पण आंबा दिसला नाही. फक्त 2 पेटी एवढा सुद्धा आंबा दिसलेला नाही एवढ्या झाडांमध्ये. औषधाच्या जवळजवळ फवारण्या आमच्या 8-9 वेळा फवारण्या झाल्यात. किती झाल्या तरी 10-12 फवारण्या झाल्यात. एका फवारणीचा जवळजवळ 15,000 ते 20,000 रुपये एका फवारणीचा खर्च येतो. औषधांचा, पाण्याचा, गाडी भाड्याचा, मजुरीचा सगळा पकडला तर. म्हणजे 12 फवारण्यांच्या जवळजवळ 1.5 लाखाच्या जवळजवळ खर्च झाला. 1.5 लाखामधले 15,000 पण भेटतील का नाही, म्हणजे एवढी परिस्थिती हे झालेली. काय करावं काय समजत नाही. काही आंब्याची परिस्थिती ना ही अशी असते. हे बघा हा भाजला आंबा, हा खराब झाला, हा बाद झाला भाजून. म्हणजे 3 टाईम मोहर लागतो. त्यातला पहिल्या वेळी लागला तो पूर्ण वांजा गेला, फूट पूर्ण ती मोहर फुकट गेला. त्याच्यानंतरला लागलाच नाही. आणि तिसऱ्या टप्प्याचा जो 100% लागतो शिवरात्री किंवा जानेवारीच्या एंडिंगमध्ये, तो सुद्धा मोहर लागला नाही. आणि जिथं लागला त्यालासुद्धा कणी धरली नाही, कण सेटिंग झाली नाही, म्हणजे आंब्याचे कण त्याला दिसले नाही. त्यामुळे ते सुद्धा वेस्ट गेले एकदम. आता तुम्हाला सर्वांना वाटत असेल की हे नेहमीचं रडगाणं आहे, कायमचंच हे असं म्हणत असतात. पण तुम्ही जुन्या जाणत्या लोकांना जरी विचारलात ना, तरी आतापर्यंतच्या इतिहासातली सगळ्यात भयानक परिस्थिती ही यावर्षी आलेली आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांवरती. आणि बाहेर जे काय स्टॉल लावले जातात, ते बांगलादेशी असो किंवा भैया असो किंवा कोणी इतर राज्यातले, यांनी देवगड कुठं आहे हे सुद्धा ज्यांना माहिती नसतं, ते देवगडचा म्हणून आंबा विकतात. तर तुम्ही एकदा शहानिशा खरंच खात्री करा, कारण देवगडमध्ये ही परिस्थिती आहे तर आंबा त्यांच्याकडे आला कुठून आणि आंबा त्यांच्याकडे येतोय कुठून? खरं तर ते कर्नाटकचा आंबा किंवा केरळ साईडचा आंबा हा देवगड म्हणून विकतात, किंवा सळ मिसळ करून अर्धा देवगड, अर्धा रत्नागिरी, अर्धा कर्नाटक असं करून विकतात आणि आपल्याला सांगतात देवगडची पेटी आहे. पण प्रॉपर तसं नसतं. हे पूर्णपणे निव्वळ आपली फसवणूक करत असतात. त्यामुळे तुम्ही शहानिशा करून जर तुम्ही बाहेर कोणाकडून घेत असाल तर चेक करूनच घ्या. नाहीतर आपले जे काही आंबा उत्पादक शेतकरी असतील, भले किरकोळ काही आंबा असेल तर थोडंफार तुम्ही
त्यांच्यासोबत ॲडजस्टमेंट करून, कारण देवगडच्या आंब्याचा रेट असतो आणि ह्या परिस्थितीमध्ये थोडं तरी उत्पन्न आपल्याला भेटायला हवं. तर तुम्ही घ्याल तर आपल्या खात्रीशीर माणसांकडनंच आंबा घ्या, जो काय असेल तो. कारण ह्या बाकीच्या लोकांमुळे देवगडच्या आंब्याचं नाव खराब झालेलं आहे. कारण सहसा इकडचा तिकडचा आंबा मिसळ करायचा आणि तो देवगड म्हणून विकायचा. ज्यांनी देवगड कधी बघितलाच नसेल ते लोक देवगडचा आंबा म्हणून विकतात, आणि जे देवगडमध्ये राहतात त्यांना ॲक्च्युअल परिस्थिती माहिती आहे की देवगडची परिस्थिती सध्या काय आहे आंबा उत्पादक शेतकऱ्यांची. सरकारसुद्धा वाली उभा राहतो आहे का नाही ते सुद्धा कळत नाही. कारण एवढ्या मीटिंग आणि एवढे मोर्चे चालू आहेत, पण अजूनही काहीच आश्वासनं किंवा काहीच गॅरंटी दिलेली नाही की शेतकऱ्यांना आपण यातून बाहेर काढू या संकटातनं. असं काहीच दिसत नाही. अर्धा मार्च महिना संपायला आला आणि अजून बऱ्याच लोकांनी मुहूर्ताची पेटीसुद्धा मार्केटला पाठवलेली नाही किंवा आंबासुद्धा काढला नाही. एवढ्यात एक सीझनचा आंबा संपून जातो. काही जणांच्या बागा खाली होतात, पण यंदा अजून मुहूर्तसुद्धा झाला नाही. दरवर्षी ह्या झाडाचा आम्ही फेब्रुवारीच्या सुरुवातीला मुहूर्त करतो, पण यंदा आता ह्या झाडावर आहे बघा, इथे तुम्हाला हे इथे मागे दिसत असतील 1-2-3 आंबे जेमतेम दिसत आहेत. आता दरवर्षी ह्या झाडाच्या फेब्रुवारीच्या सुरुवातीला आम्ही 2 ते 3 पेट्यांचा आम्ही मुहूर्त करायचो, पण यंदा अजून मुहूर्त करण्याच्या पण जवळपास नाही. एवढा अजून टाईम आहे. बहुतेक करून हा महिना जाईल एंडिंगपर्यंत साधारण तरी मुहूर्त करण्यासाठी. निसर्ग असं वाटतोय शेतकऱ्यांच्या जीवावरच उठलेला आहे. कारण हल्ली वारा एवढा आलेला ना की त्या वाऱ्यामुळे ही जवळजवळ 2-3 पेटीची ही पूर्ण फांदी आहे तीच पूर्ण मोडून पडली वाऱ्यामुळे. म्हणजे हे नुकसान तर न भरून येणारं नुकसान आहे. हे एवढं झालेलं होतं झाड ते वाऱ्याने पूर्ण मोडून पडलं. म्हणजे ते बोलतात दुष्काळात 13वा महिना. माझं तुम्हा सर्वांना सांगणं एकच आहे की यंदा तरी आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बागायतदारांवर थोडी तरी दया दाखवा. त्यांच्याकडनं आंबे घेताना जे काय असं रेटमध्ये जास्त घासाघाशी करू नका, जास्त मारू नका. हां, काही फसवणारे असतात, खराब आंबा पाठवणारे असतात, त्यांच्याकडनं तर आंबा घेऊच नका. मी सरळ त्यांच्यामुळे बाकीच्यांची पण वाट लागते. पण जे विश्वासातले की बाबा समजा 1 डझनमध्ये कमीत कमीत 2-3 आंबे तर खराब होतात नॅचरली. म्हणजे एका पेटीमध्ये जे 5 डझनमध्ये तुम्ही बघायला गेलात तर 60 आंब्यांमध्ये 8-9 आंबे खराब होणारच. हे तर गॅरंटेडच आहे, थोडंफार होणार. त्याच्यापेक्षा जर जास्त झाले तर तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी कॉपरेट करून तुम्ही थोडंफार त्यांच्याकडनं रिप्लेस करून घ्या. पण 1 आंबा खराब झाला, 2 आंबा खराब झाले, हे सारखं तुम्ही पाठवत राहिला ना, शेवटी आपण पण काय त्या आंब्यात गेलो नाही. आपण करायची तेवढी मेहनत करतो, पुरेपूर लहान मुलांसारखं आपण जपतोय त्यांना की आपल्याला पुढं त्याच्यातनं काहीतरी भेटेल, पण ते सगळंच वाया होत चाललेलं आहे. फसवणाऱ्या आणि लुबाडणाऱ्या फसव्या लोकांपासून फक्त लांब राहा, आणि जे आपल्या विश्वासातील, ओळखीतील आणि खात्रीशीर असतील त्यांच्यासोबतच व्यवहार करा किंवा त्यांच्याकडूनच आंबे घ्या. जेणेकरून थोडा जरी त्याच्यात इश्यू आला तर ते तुम्हाला कोऑपरेट करतील, तुम्हाला थोडेफार रिप्लेस देतील किंवा पैशामध्ये रेटमध्ये थोडंफार हे करतील. आणि आपण पण थोडं समजून घ्यायला पाहिजे की शेवटी निसर्गाचं आहे, निसर्गावर अवलंबून आहे. निसर्ग कधी कोणावर मात देईल, कधी कोणाची साथ सोडेल हे आपण कोणच सांगू शकत नाही. आणि यंदाची तर परिस्थिती तीच दिसत आलेली आहे पूर्ण, की आजपर्यंत कोकणातल्या शेतकऱ्यांनी कधी सरकार दरबारी दाद मागितली नव्हती किंवा कर्जमाफीसाठी मोर्चे आंदोलन केले नव्हते. पण यंदा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आलेली आहे की हे तर आता ठीक आहे, ह्याच्यानंतर जी आता कर्ज करून ठेवलेली असतात आपण औषधांची, मजूर आपण आंब्याच्या ह्याच्यात कसं असतं, सगळा जो हिशोब असतो तो सीझन संपल्यानंतर म्हणजे जूनमध्ये सर्व हिशोब होतो की मजुरी देणं म्हणा, औषधवाल्यांचे पैसे देणं म्हणा, बागवाल्यांचे पैसे देणं म्हणा. ते जेव्हा मागं लागतील ना आता सीझन संपल्यानंतर, त्यावेळी सर्वात जास्त टेन्शन आहे की त्यांना कुठून आणि कसं आपण पैसे द्यायचे, कुठून त्यांना द्यायचे उभे करून. ह्या झाडाला लागले असते तर झाडं हलवून दिले असते किंवा ही पानं भरून दिली असती, पण ते पण होऊ शकत नाही. तर प्रत्येकाने यंदा समजून घ्या एकमेकाला, आपलीच लोक आहेत. हे बघा, काही आंब्यांची ही अशी परिस्थिती होते, हे भाजून गेलेत, बाद झाला पूर्ण हा आंबा. असे जवळजवळ बरेच, म्हणजे 50 पेटी असेल तर शेवटपर्यंत आपल्याला जेमतेम 30-35 पेटीच भेटणार. 15 पेटी त्याच्यातली तुटूनच जाते, म्हणजे अशीच खराब होऊन जाते. आता दुसऱ्या एका बागेत आलो आम्ही बघायला, तिथं पण सेम कंडिशन, त्याच्यापेक्षा पण खराब कंडिशन. म्हणजे सगळीकडे जिकडे जाणार तिकडे सेम परिस्थिती आहे. काय करायचं हा सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्ह समोर उभा राहिलेला आहे. फक्त काळी पडलेली पानं दिसतात, जळालेला मोहर दिसतोय, बस. त्या व्यतिरिक्त बाकी काही एक दिसत नाही.
यंदा म्हणजे एवढं मेहनत करून आंबा उत्पादक शेतकऱ्यांना स्वतःला आंबा खायला भेटेल का त्याच्या कुटुंबाला आंबा द्यायला भेटेल ही पण गॅरंटी वाटत नाही. भले 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 एकदम मोठमोठे व्यापारी ज्यांचं आयुष्य आहे आंब्याच्या धंद्यात गेलं ते सुद्धा आंबा वाचू शकले नाहीत किंवा परिस्थिती चेंज करू शकले नाहीत. तर किरकोळ व्यापारी किंवा नवखे जे व्यापारी आहेत शेतकरी त्यांची तर गोष्टच निराळी आहे. भले भले जे मोठमोठे व्यापारी आहेत ज्यांच्या 15-15, 20-20 हजार पेट्या जातात, जे करोडोची उलाढाल करतात, त्यांचीसुद्धा परिस्थिती ह्याच्यापेक्षा काही वेगळी नाही. म्हणजे हे निसर्गानेच सर्वांवर आणून दिलेली वेळ ही. खरं तर ही आपणच केलेली, निसर्गाने आपल्याला परतफेड दिलेली आहे. म्हणजे एकाची शिक्षा ही सगळ्यांना भेटलेली आहे. तर काय ह्याच्यात करायचं माझ्याकडे काही शब्दही नाही आता ह्याच्या पुढे बोलण्यासाठी किंवा तुम्हाला दाखवण्यासाठी सुद्धा ह्याच्या व्यतिरिक्त कायच नाही. जिकडे तिकडे हीच परिस्थिती आहे सगळीकडे. त्यामुळे आता मी माझी व्हिडिओ इथे संपवतो. आणि काय बोलू मला बोलताही येत नाही किंवा काय सांगताही येत नाही. तर तुमचा निरोप घेतो. धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल.